नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मराठा आरक्षणाबाबत कोर्टाकडून एक मोठी बातमी आलेली आहे। तर नेमकी सविस्तर बातमी काय आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी ही 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। मित्रांनो, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असताना मुंबई हायकोर्टातून मोठी बातमी समोर आलेली आहे। मराठा आरक्षणामध्ये मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यात आलेला आहे। मागासवर्ग आयोगाला मराठा आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात मुंबई हायकोर्टाने सांगितलं होतं। यावर आयोगाने मुदतवाढ देण्याची मागणी केली होती। या मागणीनुसार हायकोर्टाने मुदतवाढ ही दिलेली आहे। मुंबई हायकोर्टामध्ये आज मराठा आरक्षणाबाबत सुनावणी पार पडली। त्यावेळेस मागास आयोगाचं प्रतिनिधित्व ॲटर्जी जनरल यांनी केलं। पूर्ण खंडपीठाने ॲटर्जी जनरल वेंकटरामनी यांना 22 जुलैपर्यंत याचिकांना उत्तर देण्यास सांगितलेलं आहे। त्यानंतर पुनरुत्तर देखील दाखल केले जाऊ शकते। या प्रकरणाची अंतिम सुनावणी ही 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे असं आयोगाने सांगितले। हायकोर्टाने ही माहिती दिलेली आहे। मराठा आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाला मुदतवाढ दिली होती। आयोगाचे वकील परदेशात असल्याने कोर्टाकडे विनंती करण्यात आली होती की 3 आठवड्यात राज्य मागास वर्ग आयोगाला आपली भूमिका स्पष्ट करण्याकरता मुभा देण्यात आली आहे। त्यानंतर आयोगाच्या प्रतिज्ञापत्रावर इतर सर्व प्रतिवाद्यांना 10 दिवसात उत्तर देण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आलेत। मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिकांवर 5 ऑगस्ट पासून नियमित सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आलेलं आहे। मागासवर्ग आयोगाला न्यायालयाने 10 जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते। त्याच वेळेस गुणरत्न सदावर्ते यांना नव्याने रीट याचिका दाखल करण्यास हायकोर्टाने मुभा दिली होती। सदावर्ते यांनी मागासवर्ग आयोगाचे प्रमुख सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे। सदावर्ते यांना त्यांच्या आरोपाबाबत नव्याने याचिका करण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे। मूळ प्रकरणाच्या सुनावणीमध्ये खंड पडू नये यासाठी परवानगी देत असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले। आरक्षणाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांमध्ये आयोगाला प्रतिवादी बनण्यास न्यायालय स्वतंत्र परवानगी देते। सरकारला अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी कोर्टाने मुभा दिलेली आहे। तर मित्रांनो, ही होती आत्ताची बातमी। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।